मुंबईमधील टिळक भवन इथं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली। या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात अनेकांनी प्रवेश केला। यावेळी ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली। एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपू शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट त्यांनी घेतली। ऑलिम्पिक निवडणुकीनंतर मोहोळ आणि फडणवीस यांच्यात पहिलीच बैठक झाली। मोहोळ यांनी अतिथीगृहावर दाखल होत फडणवीसांशी चर्चा केली आहे। मुंबईत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांविरोधात विधान करणं असीम सरोदेंना भोवलं। त्यांच्या सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। यावर सरोदेंनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली। हा निर्णय आवडला नसल्याचं त्यांनी म्हटलं। सोलापुरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनंतर आमदार विजयकुमार देशमुखांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। खासदार सुप्रिया सुळेंनी परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबाशी संवाद साधला। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी दाखल होऊनही अद्याप तपास झालेला नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमधील तनपुरे साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले। उद्योजक विजय सेठी यांनी कारखान्याला 1 कोटींची मदत दिली आहे। कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली आल्यामुळे उद्योजकांना कारखान्याला मदत केली आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात 17 कोटी रुपयांचं सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं। जिल्ह्यातील सर्वात मोठं 2 एकरमध्ये सांस्कृतिक भवन लवकरच तयार होणार आहे। यावेळी माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती। निराधार योजना आणि श्रावणबाळी योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचा आरोप करत अकोला शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केले। तहसील कार्यालयातील गलथान कारभारामुळे मदत जमा होत नसल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या देत तातडीनं कारवाईची मागणी केली। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोलापुरात ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वखर्चानं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली। वैराग ते माढा या मार्गावरील खड्डे बुजवण्याची विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी स्वखर्चानं हे खड्डे बुजवले। संभाजीनगरमधील सावळ दबारा गावात एका घराच्या छतावर वीज कोसळली। विजेच्या धक्क्यानं घराच्या गॅलरीची भिंत कोसळली। यावेळी स्फोटासारखा आवाज झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संभाजीनगरमधील मराठवाडा विद्यापीठाजवळील विहिरीत एक मृतदेह आढळला। हा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे। अकोल्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी 4 तासात मुरुड शहरातील 22 कार्यक्रमात उपस्थिती लावली। आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे। त्यामुळे खासदार आमदार मंत्र्यांकडून विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन करण्यात येते। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टरांनी सर्व ओपीडी सेवा बंद ठेवल्या। फलटण येथील वैद्यकीय डॉक्टर यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या करण्यात आली। परभणीत कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता। फलटण डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी हा कॅन्डल मार्च आयोजित केला। यावेळी मृत महिला डॉक्टर श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता केली आहे। शिरूरच्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मनसर येथील पुणे नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले आणि या आंदोलनात बोलताना एका महिलेने स्थानिक आमदारावर टीका केली। यावेळी आमदार वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर आंदोलनात गोंधळ झाला।
अमरावती महानगरपालिकेसमोर काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं। शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्यानं आणि उच्च न्यायालयानं आदेश देऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। नागपूरच्या वर्धा रोडवरील ICICI बँकेत मनसेनं आंदोलन केलंय। वनश्री तरोने या महिलेनं कोणतंही कर्ज न घेतानाही तिच्या नावावर खोट्या कागदपत्रांद्वारे अर्ज उचल करण्यात आल्याचा आरोप करत मनसेनं आंदोलन केलं। यश ढाका या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेला 1 महिना उलटून गेला तरीही मुख्य 5वा आरोपी अटक करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे सर्व पक्षांनी आणि संघटनांनी जनाक्रोश मोर्चा काढला। संतप्त आंदोलकांनी अहिल्यानगर बीड महामार्गावर ठिय्या मांडला। यामुळे वाहतूक खोळंबली। पंढरपुरात भव्य दर्शन मंडप उभारण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटींचा निधी मंजूर केलाय। भाविकांना कमीत कमी वेळात विठ्ठलाचं दर्शन मिळावं यासाठी भव्य दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे। नाशिकच्या लासलगावात ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रामरक्षा स्तोत्राचं सामूहिक पठण करण्यात आलं, तर मंदिर परिसरात तब्बल 501 दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली। चंद्रपुरातील वढा गावात कार्तिकी पौर्णिमेनिमित्तानं मोठी यात्रा भरते। यावेळी त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी आणि जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। या यात्रेसाठी वढा तीर्थक्षेत्र सज्ज झालंय। सोलापूरमधील रूपाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली। खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी शिवसैनिकांनी प्रार्थना केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजना संकटात सापडली। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बिल थकीत असल्यामुळे केंद्र चालकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता शिवभोजन थाळी द्यायची कशी असा प्रश्न केंद्र चालकांना पडला। नाशिकच्या चांदवडमधील राहुड घाटात अपघाताच्या संख्येत वाढ झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करण्यात आली। तसंच या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। जळगावातील शिवरामनगर इथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून एकूण मुद्देमालापैकी 6,21,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। चोरीचं सोनं विकत घेणाऱ्या मुंबई येथील सराफ व्यावसायिक याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली आहे। त्यांच्या 2 मुलांनीच आई वडिलांचा खून केल्याची कबुली दिली। आई वडील घर खर्च देत नाहीत, तसंच घरात राहू देत नाहीत। याच्या रागातून मुलांनी आई वडिलांचा खून केला। दौंडमध्ये एका डॉक्टरची 43 लाखांची फसवणूक केली आहे। MD मेडिसिनच्या प्रवेशासाठी मदत करण्याचं आमिष दाखवून गंडा घातला। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। जळगाव शहरातील MIDC परिसरातील सेक्टर G मध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली। गोळीबाराच्या घटनेत 2 कामगार गोळी लागून जखमी झाले। राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धांच्या तयारीची राज्याच्या आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी पाहणी केली। आदिवासी मुलांसोबत स्वतः लीना बनसोड यांनी रांगेत उभं राहून जेवण केलं। मुलांना दर्जेदार सुविधा मिळतात का याची पाहणी केली। त्यांच्या या अचानक पाहणीनं आयोजकांची चांगलीच तारांबळ लागली। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 24 तासात हलक्या पावसाची नोंद झाली आहे, तर कमाल आणि किमान तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला। तर किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाणार असल्यानं नागरिकांना लवकरच थंडीची चाहूल लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील 585 पैकी 64 कोल्हापूर बंधारे अतिवृष्टीमुळे वाहून गेले, तर उर्वरित 12 बंधारे नादुरुस्त आहेत। अशा 76 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 30 कोटी रुपये लागणार आहेत। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करणार आहे। गावोगावी 24 तास